नमस्कार, मी परदेशी डीएल शिल्पनिदेशक पंप ऑपरेटर कम मेकॅनिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था धुळे। तर विद्यार्थी मित्रो, या व्यवसायामध्ये पंप ऑपरेटर कम मेकॅनिक या व्यवसायामध्ये सिंगल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप कशा पद्धतीने कार्य करत असतो आणि त्या पंपाचे विभाग कोणते कोणते हे या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत। तर बघा मित्रो, या ठिकाणी आपल्या समोर सिंगल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंपाचं डायग्राम या ठिकाणी दाखवलेला आहे। या डायग्रामप्रमाणे थोडक्यात आपण या पंपाचे विभाग आणि कार्यपद्धती समजून घेणार आहोत। या ठिकाणी बघा, या डायग्राममध्ये या ठिकाणी हे जे आहे हे संप दाखवलेला आहे, म्हणजे ज्या ठिकाणी द्रव पदार्थ असतो। त्यानंतर हा जो आहे हा सक्शन पाईप दाखवलेला आहे का, ज्या पाईपाचा उपयोग या पंपाच्या सिलेंडरमध्ये ज्यावेळी द्रव पदार्थ खेचला जात असतो तर तो द्रव पदार्थ या पाईपातून आतमध्ये या सिलेंडरच्या पोकळीमध्ये येत असतो। हा जो पाईप आहे या पाईपाचं एक जे टोक असतं ते टोक या द्रवामध्ये बुडवलेलं असतं किंवा ते बुडालेलं असतं। त्यानंतर या ठिकाणी या पाईपाच्या दुसऱ्या टोकाच्या बाजूला हा सक्शन वाल्व दाखवलेला आहे। या ठिकाणी हे ॲरो पण दाखवलेला आहे, नाव पण दिलेलं आहे, आपण बघू शकता। त्यानंतर या ठिकाणी हे जे पूर्ण कंपार्टमेंट आहे, हे जे दाखवलेलं आहे पूर्ण, हे आहे या पंपाचं सिलेंडर। या ठिकाणी हे नाव पण दाखवलेलं आहे, त्याला ॲरो दाखवलेला आहे, याला म्हटलं तर सिलेंडर। या सिलेंडरमध्ये या ठिकाणी हा पिस्टन दिलेला आहे। हा पिस्टन जो आहे हा असा ऑपरेट होत असतो, म्हणजे हा या पद्धतीने मागे पुढे हालचाल अशी याची होत असते आणि ती जी हालचाल आहे ती हालचाल रेसिप्रोकेटिंग पद्धतीने होते, म्हणून याला रेसिप्रोकेटिंग पंप असं म्हटलं जातं। त्यानंतर बघा, या ठिकाणी हा डिलिव्हरी वाल्व दाखवलेला आहे। हा डिलिव्हरी वाल्व जो आहे हा डिलिव्हरी वाल्व या डिलिव्हरी पाईपाच्या बाजूला, म्हणजे ज्या बाजूला डिलिव्हरी पाईप जोडलेला असतो त्या बाजूला जो वाल्व बसवलेला आहे हा डिलिव्हरी वाल्व आहे। ज्या बाजूला सक्शन पाईप बसवलेला आहे त्या बाजूला जो वाल्व जोडलेला आहे तो सक्शन वाल्व असतो। हे जे दोन्ही वाल्व असतात हे नॉन रिटर्न वाल्व असतात, म्हणजे द्रव पदार्थ या वाल्वमधून एकाच मार्गाने येत असतो, पुन्हा तो रिटर्न येऊ शकत नाही। नॉन रिटर्न वाल्व म्हणजे NRV हे दोन्ही वाल्व आहेत, NRV नॉन रिटर्न वाल्व। त्यानंतर या वाल्वच्या बाजूला डिलिव्हरी वाल्वच्या वरती या ठिकाणी हे जे डायग्राम दाखवलेला आहे हा आहे डिलिव्हरी पाईप। हा डिलिव्हरी पाईप जो आहे याचं जे काम आहे याचं काम असं की ज्यावेळी हा द्रव पदार्थ आपण इच्छित स्थळी आपल्याला पाठवायचा असतो तर हा डिलिव्हरी पाईपातून तो पदार्थ, जो जे काही लिक्विड असेल, जो द्रव असेल, तो या ठिकाणाहून जात असतो। त्यानंतर बघा, या ठिकाणी या पिस्टनला या ठिकाणी हा एक रॉड जोडलेला आहे। या रॉडचं जे नाव आहे त्याला म्हणतात पिस्टन रॉड। या ठिकाणी ॲरो पण दाखवलेला आहे, पिस्टन रॉड। या पिस्टन रॉडला या ठिकाणी हा कनेक्टिंग रॉड जोडलेला आहे। हा कनेक्टिंग रॉड, हा जो आहे हा कनेक्टिंग रॉड आहे। या कनेक्टिंग रॉडला या ठिकाणी ही क्रँक दिलेली आहे, क्रँक, ही क्रँक आहे। म्हणजेच या ठिकाणी पिस्टनला पिस्टन रॉड जोडला जातो, पिस्टन रॉडला कनेक्टिंग रॉड जोडलेला आहे आणि कनेक्टिंग रॉडला या ठिकाणी क्रँक जोडलेली आहे। क्रँकचा पॉईंट तो जोडलेला आहे। आता बघा, या ठिकाणी हे झाले त्याचे विभाग। एक संप ज्याच्यात द्रव पदार्थ असतो, सक्शन पाईप, सक्शन व्हाल्व, पिस्टन
सिलेंडर, डिलिव्हरी व्हॉल्व, डिलिव्हरी पाईप, पिस्टन रॉड, कनेक्टिंग रॉड, क्रँक. आता बघा याची जी कार्यपद्धती आहे ती कशा पद्धतीने काम करत असतो हा पंप. तर बघा तो कशा पद्धतीने त्याची कार्यपद्धती चालत असते. या ठिकाणी हे जे संप आहे या संपमध्ये द्रवपदार्थ आहे. या द्रवामध्ये या ठिकाणी सक्शन पाईपाचं टोक त्या ठिकाणी बुडालेलं आहे. आता ज्यावेळी हा पिस्टन या बाजूकडून या बाजूकडे म्हणजेच या ठिकाणी ही जी क्रँक आहे ही क्रँक या पद्धतीने अशी गोल फिरत असते. म्हणजे याला नावं दिलेली आहेत A, B, C आणि D. म्हणजे ज्यावेळी हा जो पॉईंट आहे हा पॉईंट हा Aवर असतो, A पासून B, B पासून C अशी ही क्रँक ज्यावेळी या पद्धतीने अशी येईल त्यावेळी हा जो पिस्टन आहे हा पिस्टन या बाजूकडून या बाजूकडे असा खेचला जातो. म्हणजेच क्रँक ज्यावेळी या पद्धतीने अशी फिरेल त्यावेळी क्रँक ही कनेक्टिंग रॉडला जोडलेली आहे आणि कनेक्टिंग रॉड हा पिस्टन रॉडला जोडलेला असल्यामुळे साहजिकच पिस्टन हा या ठिकाणाहून इकडे असा ओढला जाईल. त्याचवेळी या ठिकाणी या पाईपामध्ये आणि सिलेंडरच्या या पोकळीमध्ये सक्शन निर्माण होतं आणि द्रवपदार्थ हा जो द्रवपदार्थ आहे हा द्रवपदार्थ या पाईपाद्वारे या सिलेंडरच्या पोकळीमध्ये भरला जाईल. त्याचवेळी हा जो वाल आहे हा सक्शन वाल एकमार्गी म्हणजे नॉन रिटर्न वाल असल्यामुळे या ठिकाणाहून हे येणारा जो द्रव आहे तो द्रव या ठिकाणी आल्यानंतर हा पिस्टन जसा म्हणजे A, B आणि C ही क्रँक जशी फिरेल त्या पद्धतीने हा पिस्टन या बाजूकडून या बाजूकडे येत असताना तो द्रवाचं सक्शन करेल. या स्ट्रोकला म्हणतात सक्शन स्ट्रोक. त्यावेळी द्रवपदार्थ या सिलेंडरच्या पूर्ण पोकळीमध्ये भरला जाईल. आता बघा ज्यावेळी क्रँक C पासून D पासून A कडे येईल त्यावेळी हा रिटर्न स्ट्रोक असतो. म्हणजेच या ठिकाणी हा जो पिस्टन आहे हा पिस्टन या बाजूकडून या बाजूकडे म्हणजेच या C पासून D पासून A कडे अशा पद्धतीने ज्यावेळी क्रँक फिरेल त्यावेळी हा जो कनेक्टिंग रॉड आहे हा कनेक्टिंग रॉड आतमध्ये असा ढकलला जाईल, दाबला जाईल. त्याचबरोबर पिस्टन रॉड ढकलला जाईल, पिस्टन रॉडबरोबर पिस्टन ढकलला जाईल आणि या ठिकाणी जो द्रवपदार्थ असेल तो द्रवपदार्थाला कुठेही जागा नाही जाण्यासाठी. आता त्या द्रवाचा दाब या नॉन रिटर्न वॉल्ववर म्हणजे सक्शन वॉल्ववर पडत असतो. आता तो सक्शन वॉल्ववर दाब पडल्यानंतर हा सक्शन वॉल्व बंद होणार. तो बंद झाल्यानंतर या ठिकाणी तो द्रव पदार्थ त्याचा दाब या डिलिव्हरी वॉल्ववर येत असतो. आता त्यावेळी डिलिव्हरी वॉल्व ओपन होणार आणि हा पिस्टन जसा पुढे येईल तसा तो जो द्रव आहे या डिलिव्हरी पाईपामार्फत बाहेर तो पडत असतो. तर या पद्धतीने या रेसिप्रोकेटिंग पंपाची सिंगल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंपाची कार्यपद्धती ही चालत असते. आता ज्यावेळी एक स्ट्रोक होतो म्हणजे A, B, C, D पुन्हा A तर त्यावेळी क्रिया कोणती होणार, सक्शन पण होणार आणि डिलिव्हरी पाईपातून द्रवपदार्थ पण बाहेर येणार. म्हणजेच A पासून B पर्यंत, B पासून C पर्यंत सक्शनची क्रिया होणार, C पासून D पर्यंत, D पासून A पर्यंत ही रिटर्न स्ट्रोक म्हणजे बुस्टिंगची क्रिया किंवा ढकलण्याची क्रिया, द्रवपदार्थावर दाब देण्याची क्रिया ही होत असते. आणि या पद्धतीने हा सिंगल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप काम करत असतो. या पंपाचा जो वापर आहे सर्वसाधारणतः सर्व्हिस स्टेशनमध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी 4 व्हीलर वॉश केल्या जातात किंवा शेतामध्ये जी फवारणी केली जात असते फवारणीसाठी जो पंप सेट वापरला जातो तर हा रेसिप्रोकेटिंग पंपाचा वापर हा जास्त केला जात असतो. धन्यवाद.
यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण रेसिप्रोकेट